Welcome student. Today we learn the topic superscript, subscript and special character in HTML. जशा आपण मॅथमॅटिकल इक्वेशन लिहितो त्यामध्ये यूज करतो a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर, म्हणजे एच्या वरती काय असतो स्क्वेअर 2 असतो. जर एखाद्या लेटरच्या वरती जर लेटर लिहायचं असेल किंवा नंबर्स लिहायचं असेल तर आपण तिथे यूज करतो सुपरस्क्रिप्ट. जसं मॅथ्समध्ये लॉग 2 ऑफ 10 किंवा लॉग 2 असतो. जर एखाद्या लेटरच्या खाली जर लेटर लिहायचं असेल किंवा नंबर लिहायचं असेल तर आपण तिथे यूज करतो सबस्क्रिप्ट. आणि मॅथमॅटिक्समधले स्पेशल कॅरेक्टर तर सर्वांना माहीत असेल, कॉपीराईट असेल, @ असेल, डॉलर असेल किंवा डेल्टा असेल, लेस दॅन, ग्रेटर दॅन, हे सिम्बॉल कसे यूज करायचे आपण हे शिकणार आहोत सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट अँड स्पेशल कॅरेक्टरमध्ये. चला तर बघूया. नोटपॅड, सर्वात पहिले मी नोटपॅड ओपन करते. नोटपॅडमध्ये HTML बॉडी स्लॅश बॉडी. जसे HTML मध्ये इक्वेशन्स असतात a स्क्वेअर बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर. इक्वेशन पण बघूया आपण. सर्वात पहिले बघूया आपण इथे सपोज हॅलो. सुपरस्क्रिप्टला आपण टॅग लिहितो SUP, लिहिते आपण सुपरस्क्रिप्ट, इथे लिहिणे SUP. सेव्ह करून बघूया. सेव्ह ऑल फाइल्स. सपोज नाव देते मी इथे सुपरस्क्रिप्ट .html. तर हा SUP टॅग आहे, त्याचं नाव काय आहे सुपरस्क्रिप्ट. रन करून बघूया, आउटपुट बघूया काय आहे. सुपरस्क्रिप्ट पण विथ क्रोम. तर बघा इथे आउटपुटमध्ये हॅलोच्या नंतर जे काही आपण सुपरस्क्रिप्ट लिहिलं होतं ते काय आलं, हॅलो वर्डच्या वरती आलं. तर याला काय म्हणतो आपण सुपरस्क्रिप्ट. तर आता एक आपण इक्वेशन बनवून बघूया एक मॅथमॅटिक्सचं. a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए, त्याच्यानंतर काय आहे SUP 2, त्यानंतर SUP स्लॅश प्लस बी SUP 2 स्लॅश SUP. सेव्ह करूया. इथे आपण देऊ BR. आउटपुट बघूया आपण, रिफ्रेश करू. आलं a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, हे मॅथमॅटिकल इक्वेशन आलं. इक्वल जर आपल्याला लिहायचं असेल आता इक्वल टू सी स्क्वेअर तर इक्वल टू सी SUP 2 SUP. सेव्ह केलं, रिफ्रेश करूया. ओके, आउटपुट काय आलं आहे आपलं इक्वेशन इथे a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर. हे काय आहे आपली सुपरस्क्रिप्ट. हे 2 काय आले आहेत, वरती आलेले आहेत. तर आता सबस्क्रिप्ट म्हणजे काय, खाली. तर सबस्क्रिप्टसाठी काय घेऊया आपण, एक लॉग घेऊया. BR म्हणजे न्यू लाईन. तर आता सबस्क्रिप्ट कसं काम करतं ते बघूया आपण. लॉग सबस्क्रिप्ट SUB. सबस्क्रिप्ट साठी आपण यूज करतो SUB. सपोज लिहिलं 2 स्लॅश SUB और व्हॅल्यू लिहिली सपोज इथे मी 50, म्हणजे याचं उत्तर काय येईल, लॉग 2 ऑफ 50. सेव्ह केलं, रिफ्रेश केलं. तर काय आलं आउटपुटमध्ये बघा, log 2 ऑफ 50. हे काय आहे, हा 2 कुठे आलेला आहे, खाली आलेला आहे, म्हणजे हे काय आहे सबस्क्रिप्ट.
म्हणजे हा वरती काय आला, वरती 50 आला आणि खाली करून आला 2 आला, म्हणजे ही आहे आपली सबस्क्रिप्ट, सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट. तर आता आपल्याला काही शिकायचं आहे नेक्स्ट, स्पेशल कॅरेक्टर मीन्स स्पेशल सिम्बॉल कॅरेक्टर्स. तर इथे लिहू आपण स्पेशल सिम्बॉल कॅरेक्टर्स. BR लिहिलं. आता स्पेशल सिम्बॉल कॅरेक्टर्स कुठले, डेल्टा असेल, ॲरो असेल, ग्रेटर दॅन साईन असेल, लेस दॅन साईन असेल, कॉपीराईट सिम्बॉल असेल, रजिस्टर सिम्बॉल्स असेल, डॉलर असेल, हे काय झाले आपले स्पेशल सिम्बॉल झाले. चला बघूया आपण काही स्पेशल सिम्बॉल, स्पेशल कॅरेक्टर्स. तर आपण सगळ्यात पहिले बघूयात कॉपीराईट सिम्बॉल डिस्प्ले करायचं आहे आपल्याला. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे किंवा त्याचा एक स्पेसिफिक फॉर्मॅट आहे. फर्स्ट असतो @ सिम्बॉल, त्यामध्ये कॉपीराईट सिम्बॉलला आपण काय लिहितो, कॉपी. यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नाही करू शकत आपण, ते प्री डिफाईन आहे. म्हणून कॉपीराईट सिम्बॉल असेल तिथे फक्त तो कॉपी घेईल. सेमीकोलन म्हणजे %, कॉपी सेमीकोलन म्हणजे काय, %, सिम्बॉलचं नाव, सेमीकोलन. सेव्ह, रिफ्रेश केलं, ओके आलं. स्पेशल सिम्बॉल कॅरेक्टर C मीन्स कॉपी राईट्स. इथे आपण BR लिहू, BR. काही वेबसाईट्समध्ये लिहिलेलं असतं कॉपीराईट ऑल राईट्स आर रिझर्व. आपण जिथे पेपर पब्लिश करतो त्या साईट्सवरती असतो कॉपीराईटचा सिम्बॉल असतो ऑल राईट्स आर रिझर्व. रिप्लेस करून बघूया, @ऑल राईट्स आर रिझर्व. तर आता यानंतर एक दुसरं कॅरेक्टर आपण यूज करतो, ते आहे स्पेस कॅरेक्टर. सपोज आपण आता लिहू इथे हॅलो वर्ल्ड, आउटपुट बघूया, सेव्ह. आता इथे आपण हे बघा, इथे हॅलो वर्ल्ड यामध्ये एक स्पेस दिली होती, एक स्पेस आलेली आहे. तर आपण आता इथे बघूया जास्त स्पेस देऊन काय होतंय. आता इथे आपण कोडिंगमध्ये याला स्पेस भरपूर देऊया. सपोज एवढी स्पेस दिली, सेव्ह केलं, रिफ्रेश केलं, तरीही इथे स्पेस आली का, नाही. तर आता इथे स्पेस येण्यासाठी आपल्याला एक स्पेशल कॅरेक्टर यूज करायचं आहे, %NBSP नंबर. तर NBSP म्हणजे काय, नंबर ऑफ स्पेस. आपल्याला किती नंबर ऑफ स्पेस पाहिजे ते म्हणजे %NBSP. एक स्पेस पाहिजे असेल 1 वेळा NBSP, 2 पाहिजे असेल 2 वेळा, 3 पाहिजे असेल 3 वेळा, 4 पाहिजे असेल 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा. सपोज जेवढ्या वेळा आपल्याला स्पेस पाहिजे असेल तेवढ्या वेळा आपण ते NBSP कॉपी पेस्ट करू शकतो. तेवढी आपल्या आउटपुटमध्ये स्पेस येईल. रिफ्रेश, ओके कळलं. आपल्या आउटपुटमध्ये एवढी 7 वेळा आपण कॉपी पेस्ट केलं, 7 स्पेस इथे आपल्याला आली. तर आता याचा यूज कुठे होतो, तर हे बघूया. जेव्हा आपण फॉर्म क्रिएट करतो तेव्हा याचा यूज होतो. जर आपल्याला कॉम्पोनंटच्या मध्ये स्पेस ठेवायची असेल तर याचा यूज होतो. सपोज बघूया, युजर नेम एक आपलं कॉम्पोनंट आहे, इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट. इथे एक टेक्स्ट बॉक्स क्रिएट झाला, सेव्ह करू, रन करू. आता काय आहे, आपल्याला इथे 2 कोलन आहे आणि त्या ब्रॅकेटच्या मध्ये जर आपल्याला स्पेस पाहिजे असेल तर आपण काय यूज करतो, %NBSP. सपोज इथे स्पेस पाहिजे आपल्याला, मी 4 वेळा याला कॉपी पेस्ट करते, Ctrl+C, Ctrl+V केलं, मी इथे कॉपी पेस्ट केलं, इथे BR. तर इथे किती स्पेस येतील आता, 1 2 3 4. म्हणजे इथे आपल्याला किती स्पेस येणार, 4 स्पेस येतील. बघा, रिफ्रेश केलं, आपल्या इथे काय झालं, इथे ह्या
4 स्पेस आपल्याला इथे जनरेट झाला. जर खूप मोठा फॉर्म बनवायचा असेल तर आपल्याला, तर आपण इथे काय करतो, NBSP यूज करतो. जर इक्वल स्पेस ठेवायची असेल आपल्याला इथे तर आपण NBSP तिथे यूज करतो. तर चला तसेच आपण पुढचे कॅरेक्टर बघूया. तर तुम्हाला काही कॅरेक्टर हे नेटवरनं सर्च करायचे. तर नेक्स्ट कॅरेक्टर बघू आपण. लेस दॅन साठी काय यूज केलं जातं, %LT. ग्रेटर दॅन साठी %GT सेमिकोलन. डबल कोटेशन साठी $QUOT. त्याचा आउटपुट बघूया आपण. सेव्ह करू. तर मी याला BR लिहिते. बघा इथे लेस दॅन सिम्बॉल, ग्रेटर दॅन सिम्बॉल अँड डबल कोटेशन. आता याचा वापर कुठे केला जातो, मॅथमॅटिकल इक्वेशन्स मध्ये. बघूया एक इक्वेशन तयार करू. A लेस दॅन B, नंतर आहे B ग्रेटर दॅन C, डबल कोटेशन आहे. सपोज एक वर्ड लिहू आपण, हॅलो. एकच कोटेशन येईन याने. तर दुसरं आपल्याला कोटेशन पाहिजे असेल तर $QUOT सेमिकोलन. सेव्ह केलं. बघूया, रिफ्रेश केलं, आलं A लेस दॅन B, B ग्रेटर दॅन C अँड हॅलो. जर आपल्याला न्यू लाईन पाहिजे असेल तर आपल्याला इथे काय करायला लागेल, BR पण BR केलं. सेव्ह. आलं A लेस दॅन B, B लेस दॅन C. आता आपल्याला सिंगल कोटेशन पाहिजे असेल तर काय घेतो आपण, $APOS सेमिकोलन. सपोज इथे लिहिलं हॅलो $APOS. सेव्ह केलं. आता आपल्याला सिंगल कोटेशन आहे. सेव्ह केलं, रिफ्रेश केलं, आला हा आपल्याला सिंगल कोटेशन आला इथे. आता जर आपल्याला नेक्स्ट रजिस्टर सिम्बॉल पाहिजे असेल तर काय करतो आपण, $REG सेमिकोलन. सेव्ह लिहिलं केलं, रिफ्रेश, आला R चा सिम्बॉल, रजिस्टर सिम्बॉल आ गया. सपोज इथे आपण BR लिहू. BR म्हणजे न्यू लाईन. समजा रजिस्टर, कंपनी नेम. आता इथे काय आहे, आपला कॉपीराइट सिम्बॉल आला, रजिस्टर सिम्बॉल आला. अजून बरेच काही स्पेशल कॅरेक्टर आहेत. राईट ॲरो की, डाऊन ॲरो की, अप ॲरो की, हे सर्व कॅरेक्टर आपल्याला डिस्प्ले करण्यासाठी यूज केला जातो आपला. %@, कॉपी म्हणजे जे काही तुमच्या स्पेशल कॅरेक्टरचं नेम असेल, सेमी कोलन. सपोज आपल्याला लेफ्ट ॲरो, राईट ॲरो पाहिजे असेल तर आपण काय यूज करणार आहेत. सपोज A घेतला $LAR म्हणजे आहे Lचा मीनिंग आहे लेफ्ट, ARRचा मीनिंग आहे ॲरो. लिहिलं B. नंतर राईट पाहिजे असेल तर AR $ARAR राईट ॲरो. लिहिलं आपण C. सेव्ह करू, रिफ्रेश केलं, आला इथे लेफ्ट ॲरो अँड राईट ॲरो. आपण इथे BR लिहूया. BR
BR. लेफ्ट ॲरो, राईट ॲरो, सेव्ह केलं, रिफ्रेश केलं. तर आपण हे यूज करून, स्पेशल कॅरेक्टर यूज करून मॅथमॅटिकलचं इक्वेशन बनवू शकतो सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्टचा यूज करून. जसं आता सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट आहेत, हे जे काही नावं लिहिलेले आहेत, जसं हे @copy, @LT, @GT. तर काही ब्राउझरला हे सपोर्ट केलं जात नाही, तर तिथे आपण काय लिहितो, सपोज NBSPचा नंबर आहे, म्हणजे इथे नंबर्स यूज करू शकतो. त्याचा नंबर आहे #160. ब्राउझर सपोर्ट नाही करत, म्हणून सपोज इथे लिहिलं आपण Ctrl+C. बघू काय चेंज होतोय. Ctrl+V, Ctrl+V, Ctrl+V. सेमिकोलॉन राहिला होता, सेमिकोलॉन. सपोज आता इथे काय आहे, 3 वेळा स्पेस येईल. आपण इथे चेंज करून बघूया. Ctrl+C. आउटपुट बघा, इथे हॅलो वर्ल्ड 7ची स्पेस होती, आपण 3 लिहिले. त्याच्यामध्ये काय चेंजेस होतो, आपण नावाच्या ऐवजी इथे नंबर पण लिहू शकतो. Ctrl+V, सेव्ह. तर ह्या LTचा नंबर आहे #60. GTचा नंबर आहे #62. हे सर्व नंबर, बाकीच्या स्पेशल कॅरेक्टरचे नंबर तुम्हाला शोधायचेत, कॅरेक्टर नेमही शोधायचेत. रिफ्रेश करून बघा आउटपुट. ओके, काही चेंजेस झाला. जे काही स्पेस आहे तो स्पेस इथे आलेला आहे, ग्रेटर दॅन, लेस दॅन. म्हणजे काही ब्राउझरला आपण तिथे नंबरही यूज करू शकतो. आज आपण शिकलो आहे लेसनमध्ये सुपरस्क्रिप्ट, सबस्क्रिप्ट अँड स्पेशल कॅरेक्टर. राहिलेले कॅरेक्टर तुम्ही इंटरनेटवरती जाऊन सर्च करा आणि ते राईट डाऊन करून मला सेंड करायचे आहेत. हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. काही समजलं नसेल तर विचारा. धन्यवाद.